राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, गणपती बाप्पा मोरया. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्पावडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य झाले. तिने एक देशीय परी व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे, हे कुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे, तरी अकर्ता तो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविक. त्याच कारण लपून झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 5, श्लोक क्रमांक 7 आणि 7व्या श्लोकाच्या खालच्या ह्या ज्या ओळी आहेत, ओव्या आहेत, 4-5 ओव्या. तर ह्या आज विशेष म्हणजे सर्वज्ञाचा वाढदिवस निमित्त, आणि त्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी जमलेले सगळे, तसं पाहायला गेलं तर बाबांनी काही भेट ठेवलेला नाही आपल्यामध्ये. तुम्ही आपण सगळे एकाच आईची लेकरं, एकच तत्व हे आपल्याला समजून दिलेले आहे. आणि तरी पण एक तुम्हा सर्व संत सज्जनाच्या सेवेसाठी ह्या ओव्या निवडलेल्या आहेत. पहा, असं म्हणतात, विवेक चूडामणीमध्ये श्लोक आलेला आहे तो, की दुर्लभम त्रयमेव, म्हणजे 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. कोणकोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत? तर त्याच्यामध्ये सांगितलं, पहिलं मनुष्यत्व दुर्लभ आहे, दुसरं सांगितलं मुमुक्षुत्व, आणि तिसरं सांगितलं महापुरुषाची भेट म्हणजे संतांची भेट. बरं, याच्यामधलं आपल्याला काय प्राप्त झालं? आपल्यावर लय उपकार झाले. आपण आनंदाचे डोही आनंद तरंग पार या स्थितीवर आहोत. कारण मुमुक्षुत्व, मनुष्यत्व मिळालं आपल्याला, पण मुमुक्षुत्व ही आपल्याला आपल्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. कुणाला असं वाटत होतं बरं आपल्यापैकी की नाही मला देव भेटलाच पाहिजे, असं कोणाला वाटत होतं का? जेव्हा आपण अनुग्रह घेतला तेव्हा एवढी तळमळ होती का आपली? तुकाराम महाराजांसारखी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, एवढी तळमळ कोणाचीच नव्हती. तरी सुद्धा काय आपलं पूर्वजन्मीचं सुकृत असणार आहे. आणि त्याचंही तसं काही नाही. माऊली म्हणतात की पहिल्या जन्मातला अभ्यास अर्धवट राहिला असेल म्हणून इथून पुढे आपली सुरुवात झालेली, तेही आपलं झालं असेल, मुमुक्षुत्वही निर्माण झाला असेल, पण त्या ठिकाणी आपला मुक्काम झाला. आणि पुन्हा आपल्याला
या तिन्ही गोष्टी जवळजवळ प्राप्त झालेल्या आहेत. मनुष्य जन्म तर प्राप्त झालाच, त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व प्राप्त झालं आणि महापुरुषाची म्हणजे संतांची भेट सुद्धा झाली. संतांची भेट, आता शास्त्र सांगतात, हे ग्रंथ सांगतात, संतांची भेट किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. तुकाराम महाराजांचं काय प्रमाण आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट ही खूप अवघड आहे, तरी सुद्धा आपल्यावर त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा झाली आणि संतांची भेट झाली. किती अवघड, शास्त्र वर्णन करतात की चंद्रामृत सुखे सेववे, असता जाता रवी धरवे, माया हेळा सागर तरवे, परी त्या साधूची भेटी न होईल. ज्या अशक्य गोष्टी आहेत ना, अशक्य गोष्टी, चंद्रामृत सुखे सेववे, अशक्य गोष्ट आहे ती. चंद्राचा अमृत आपल्याला सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. वाह्या हेळा सागर तरवेल. आता एक साधी खाडी तरुण आलं तर ते पेपरमध्ये नाव येतं, बातम्या वगैरे त्याच्या येतात. काही ते कोणतरी ते रुपाली नावाची एक मुलगी आली होती, सागर तरुण, खाडी तरुण. तर समुद्र तरुण जाणं हे अवघड आहे, स्वबळावर तरुण जाणं. पण ते जरी अवघड, त्याच्यापेक्षा जास्त अवघड काय, संतांची भेट, त्याच्याही पेक्षा अवघड आहे. असता जाता रवी धरवे. रवी तो सूर्य आहे, मावळायला चाललाय आणि त्याला आपण थांबवून ठेवू शकतो. हे शक्य आहे का, अशक्य गोष्ट आहे. तरी सुद्धा हनुमंतासारखा जर असेल तर तो थांबवू शकतो. एवढी अशक्य गोष्ट आहे, एवढी अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. आज पहा, काय म्हणतात त्या, गगना घालवेल पाला, पवना घालवेल पाला, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे महिमान न कळे. पवना घालवेल पाला, ह्याला आपण बांधलं का नाही, हे व्यापकच आहे. पवन आणि हे आकाश म्हणजे जवळजवळ एकच आहे. जसं माऊली म्हणतात की पाय गगन जेवढे जैसे, पवनही गगनी तेवढाच असे. आणि प्रत्यक्ष पाहावं लागेल, सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तेजितो. पण ह्या गगनाला सुद्धा आपण आवाक्यात आणलं का नाही, कशामध्ये तरी आपण गुंतवलं का नाही, ही अशक्य गोष्ट आहे. पुन्हा पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. आता गगनामध्ये विहार करू लागला माणूस, नाही का, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. हे शक्यतो आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्यानंतर होऊ शकतं. त्याच्यासाठी साधना करावी लागेल आणि तसे योगी आहेत आजी. कारण मच्छिंद्र महाराज जे आहेत, मच्छिंद्रनाथ, तर त्यांचं जे पद आहे हिंदीमधून की ओ नर कच्चा बे कच्चा, नहीं गुरु का बच्चा, कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मरंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर, मुंह बोले सोहय. मुंह बोले सोहय म्हणजे काय, तो जे बोलतो ना ते खरं होतं, म्हणजे त्याच्याकडे ती सिद्धी आहे. पाण्यावर चालू शकतो तो, कुंडलिनी शक्ती जागृत करून ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जाऊ शकतो तो. पण तरी सुद्धा साधू जर त्याच्या जीवनात नसेल तर वो नर कच्चा बे कच्चा. पुन्हा ते पुढे म्हणतात की इथं गुप्त होतो, काशीला प्रगट होतो, गुप्त होकर प्रगट होवे, जाय मथुरा काशी, आत्मज्ञान की खबर नाही, तीनों लोक का वाची. तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करू शकतो. पण जो करीत जरी असला तरी सुद्धा जोपर्यंत साधू त्याच्या जीवनामध्ये नाही तोपर्यंत ते सगळं व्यर्थ आहे. मग मच्छिंद्रनाथांचं शेवटी म्हणणं काय की कहे मच्छिंद्र सुनबाई गोरक्षनाथांना उपदेश केलेला या पदातून त्यांनी की कहे मच्छिंद्र सुनबाई गोर तीनों ऊपर जाना, कृपा भई संतन की तो आप आपण कोचिना. म्हणजे कधी पूर्णत्वाला जाऊ शकतो आपण, कशासाठी परमार्थ करायचं बरं आपल्याला, कशासाठी एवढा खटाटोप करायचा आहे. चांगला आपण जगतच होतो ना पहिलं बी. हे माळ घालण्याचं कारण काय, बुक्का लावण्याचं कारण काय, सद्गुरूला शरण जाण्याचं कारण काय, काय कारण आहे, काय करायचंय. जसं मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात आपण कोचिना, स्वतःला पाहायचंय. परमार्थ करायला कुठं बाहेर जायची गरज नाही, वाऱ्या करायची गरज नाही, भजन करायची गरज नाही, कीर्तन करायची गरज नाही. हे बाह्य अंगानं असू शकतं. त्याला एक साथ चढवण्यासाठी, त्याच्यामध्ये सतत आपण रममान होण्यासाठी, सतत ते आपल्या चित्तामध्ये राहण्यासाठी ते ठीक आहे. पण ते त्याच्याशिवाय आणि ते जर नसेल तर जाऊ शकत नाही का तिथं, तो जाऊ शकतो. कारण ही सगळी बाह्य साधने.
परमार्थाचं साधन असं आहे, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसली. एका जागेवर बस ना, एका जागेवर न लगती सायास, जावे वनांतरात. साधू संतांचं म्हणणं आहे, तुकाराम महाराजच म्हणतात, एकाच ठिकाणी बसून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. कशाला तू रानावनात जातो? न लगती सायास, जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जर आपण ठाईच बैसोनी जर केलं, पण ती ठाईच बैसोनीची रीत आहे ना, जोपर्यंत साधू आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ती आपल्याला कळत नाही. कारण ते त्याच्याकडे, आपण भ्रमिष्ट झालेलो होतो या जगामध्ये. हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू, काय कळत होतं का आपल्याला? निघाले ते मेंढरासारखं काम होतं आपलं, नाही का? एक मेंढी निघाले का निघाले त्याच्या पाठीमागं. तो चालला वारीला का चला आपण बी जाऊ, तो चालला भजनाला का चला आपण बी जाऊ. म्हणजे परमार्थिक लोकांचं सांगतोय मी, जो एक परमार्थाला लागले ना मग त्यांचं सांगतोय, बाकी सामान्य जणांचं नाही. त्यांना परमार्थाशी काही घेणं दिलंच नाही, त्यांचा विचारच नाही या ठिकाणी केलेला, त्यांचा विचारच नाही. पण जे परमार्थाला लागले त्यांची स्थिती मी सांगतोय. मेंढरासारखी स्थिती झालेली. तो चालला म्हणून मी चाललो, तो आला म्हणून मी आलो, तो मंदिरात गेला म्हणून मी गेलो. वास्तविक कशासाठी जायचंय, कशासाठी परमार्थ करायचाय हेच जर माहित नसेल तर किती जरी खटाटोप केला, कितीही केला खटाटोप. विवेक चूडामणीमध्ये पहा 3 क्रमांकाचा श्लोक आहे की वदंती शास्त्रांनी यजंती देवान कुर्वंती कर्मानी भजंतु देवता परी आत्मैक्य ज्ञाने विनार मुक्ती न सिद्धती ब्रह्म शतांतरी. काय सांगितलं त्यांनी? आद्यगुरु शंकराचार्यांनी. तो सतत शास्त्र जरी बोलत असेल, नवे नवे वेद त्याच्या मुखातून निघतात सतत, वेद त्याचे तोंडपाठ आहेत. वदंती शास्त्रांनी, शास्त्र सोडून दुसरं काही बोलतच नाही तो. वदंती शास्त्रांनी यजंती देवान, त्याचं प्रत्येक जे कर्म चाललेलं आहे ना त्या भगवंतासाठीच आहे, त्याच्या प्राप्तीसाठीच चाललेलं आहे. यजंती देवा कुर्वंती कर्मानी, जे काम करतोय ते सुद्धा कोणासाठी करतोय? देवासाठीच करतोय. आणि सतत त्याचं भजन चालू आहे. कोणाचं? देवताचं. त्या देवताचं भजन करतोय, त्या देवतेचं भजन करतोय, सतत त्याचं भजन चालू आहे. पण शंकराचार्य म्हणतात की आत्मैक्य बोधे विना विमुक्ती, आत्मैक्य बोधे विना मुक्ती न सिद्धती ब्रह्म शतांतरी. जोपर्यंत तुम्हाला तुमचा आत्मबोध होत नाही, स्वतःला स्वतःची ओळख होत नाही, तोपर्यंत ब्रह्मदेवाचे 100 जन्म जरी एवढं जगले ना तुम्ही. आता ब्रह्मदेवाचे 100 आयुष्य ब्रह्मदेवाचे. आता ब्रह्मदेवाचं एक आयुष्य मी तुम्हाला सांगतो. आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य मी सांगतो. आपल्या ज्या 4 युग आहेत ना, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, हे 4 युग. तर कलीचं आयुर्मान किती आहे? 4,32,000 वर्ष. कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर द्वापार युग जे आहे ते 8,64,000 वर्षाचं, 8,64,000. आणि त्याच्यानंतर त्रेतायुग जे आहे ते 12,96,000 वर्षाचं, 12,96,000 वर्षाचं. आणि जे कृतयुग आहे ते आहे 17,26,000, 28 का 26 वर्षे. नंतर गणित करून बघा तुम्ही. कलियुगामध्ये, कलियुगाचं जे 4,32,000 आहे त्याच्यामध्ये द्वापार युगामध्ये आणखी 4,32,000 जमा करायचे. त्याच्यानंतर त्रेता युगामध्ये आणखी 4,32,000 जमा करायचे. आणि कृतायुगामध्ये आणखी त्याच्यामध्ये प्लस 4,32,000, 17,26,000 की 28,000 वर्ष एवढं ह्या 4 युगाचं आयुष्यमान आहे. मग ते 17,28,000, हे 12,96,000 आणि त्याच्यानंतर 8,32,000 आणि 8,64,000, 4,32,000 एवढी वर्ष जेव्हा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. मग असे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे 100 वर्ष त्याच्यामध्ये, या मानाने. तर ते 100 वर्ष मग किती युग गेली, किती आपली वर्ष किती गेली. मग एवढी जरी वर्ष शंकराचार्य म्हणतात तुम्ही देवदेव केला, भजन केलं, कीर्तन केलं, पूजन केलं, सगळं काय केलं,
तरी सुद्धा तुमचा मेळ बसणार नाही. का नाही मेळ बसणार? कारण संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई. वेदांनी सुद्धा हात वर केले नाही, मी सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतो. गेला तो वेद गेला, पण आपल्याला सांगायला शिल्लक राहिला. आपण म्हणतो ना की वेद जाणू गेला पुढे मावनावला. जाणू गेला पुढे मावनावला, त्याला सांगता येत नाही ते स्वरूप, त्यानं जाणलं ते. तसं आपणही त्या स्थितीला गेल्यानंतर आपल्याला सांगता येत नाही. कोणी किती जरी म्हणलं मी देव पाहिला, तर देवाचं स्वरूप तो कधीच सांगू शकत नाही. कारण देवाचं जे स्वरूप आहे ते पूर्ण विश्वव्यापक असा भरला घनदाट हरी. देव कुठं नाही बरं, कुठं नाही देव? प्रत्येक ठिकाणी ज्यांनी म्हणतात ना, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जिकडं पाहावा तिकडं, जिकडं पाहावा तिकडं विठ्ठलच विठ्ठल आहे असं साधू संतांची प्रमाण येतं. मग जर जिकडं पाहावा तिकडं, माऊली म्हणतात की सुईचं टोक टेकावं एखाद्या ठिकाणी, एवढी सुद्धा जागा रिकामी नाही भगवंताशिवाय. मग आता इथं आजूबाजूला देव नाही का? आजूबाजूला देव नाही का? आता बाबा सांगतात देव किती भरगच्च भरलेला आहे सांगतात. पाहता पाण्यामध्ये मासा जो असतो का नाही, मासा, तो मासा पाण्यामध्ये, तर पाण्यामध्ये इकडून तिकडे जातो तो. तर संध्याकाळी झोपायला कुठं, त्याला वेगळी बेडरूम नाही, पाण्यामध्येच आहे. त्याचे पाहुणे रावळे सगळे कुठं, पाण्यामध्येच आहे. त्याचा सगळा काही जो व्यवहार आहे ना तो पाण्यामध्ये. त्या माशाच्या आजूबाजूला जसं जेवढं पाणी आहे ना तेवढा भगवंत आपल्या आजूबाजूला फार गच्च भरलेला आहे, गच्च. मग का दिसत नाही? म्हणून संताविन प्राप्ती. जोपर्यंत साधू आपल्या जीवनात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते कळू शकत नाही. एवढा जो भगवंत भरला घनदाट हरी दिशे माऊली म्हणतात का नाही? मग माऊलीला दिसला, आपल्याला का दिसत नाही? बरं, कीर्तनकार झालोय तरी का दिसत नाही? प्रवचन करतोय तरी का दिसत नाही? वाऱ्या केल्या तरी का नाही दिसत? का नाही दिसत? त्याच्यासाठी ठाईच बैसोनी कराई चित्त. जे साधू संतांनी सांगितलेले, साधू संतांचा जो मार्ग आहे, साधू संतांचा मार्ग म्हणजे खरे साधू पाहिजे तिथं. परंपरेनं आलेले जे संत आहेत ना, जशी तुकाराम महाराजांची परंपरा आहे, माऊली ज्ञानोबारायांची परंपरा आहे, एकनाथ महाराजांची परंपरा आहे, नामदेव महाराजांची परंपरा आहे, त्या परंपरेतील जर साधू असतील तर आज सुद्धा याच ठिकाणी, याच देही, याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कुठं लांब जायची गरजच नाही. फक्त काय करायचंय, आपल्याला जो भ्रम झालेला आहे, भ्रांती झालेली, तर सांगितलं आपल्याला भ्रांती. काय भ्रांती झालेली आहे बरं? याच्यामध्ये उदाहरण येतं काही. बाबा आपल्याला नेहमी सांगतात की दड अंधारही नाही आणि उजेडही नाही, आणि अशा ठिकाणी एखादी रस्सी पडली, अंधारही नाही उजेडही नाही, अशा ठिकाणी काय पडले? रस्सी पडली, आणि आपण पाहिली अचानक, तर आपल्याला काय भ्रम झाला? काय तिथं? साप आहे, साप. आता ती साप आहे का रस्सी आहे हे कधी कळण आपल्याला? जोपर्यंत त्याच्यावर कोणी प्रकाश टाकत नाही. पण तोपर्यंत आपली किती गडबड आहे, अरे साप आहे, साप, ह्याला सांगा, त्याला सांगा, काठ्या आणा, कुठं काय करा, सर्पमित्र असला तर फोन करा. एवढी गडबड चालू आहे का नाही? मग ही गडबड कधी थांबणार आहे आपली? एखादा वयस्कर माणूस जेव्हा येईल, थांबा थांबा बघू द्या, अगोदर खडा टाकून बघणार तिथं काय वळवळ करते का नाही करत. मग बॅटरी बघणार, मग बॅटरीने जर पाहिलं तर काय दिसतंय आपल्याला? रस्सी दिसते. तसं हे जे दिसतंय ना आपल्याला, तो साप जसा खोटा आहे तसा हा संसार पूर्णपणे खोटा आहे. पूर्ण संसार खोटा आहे. खरा का वाटतोय? भ्रम झाला आपल्याला. मी आणि माझं अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पावती वापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळते ठेली. जोपर्यंत आपल्या ठिकाणचा अहम आणि मम हे जात नाही, हे भ्रांती झालेली. हा जो आहे, हा लवणाना बोलतोय, ही भ्रांती आहे. आता खरं तुम्ही सांगा, इथं कोण बोलते आणि ऐकायला कोण बसले? देवच बसलेला आहे. बरं, देव जर माझ्यामध्ये नसेल तर मी बोलू शकतोय का? देव आपल्या एवढा जवळ आहे. प्रत्येक काम आपलं देव करतोय, प्रत्येक काम, प्रत्येक क्षणाला देव. हे जे चालू आहे, आपण झोपल्यानंतर हे कोण वडते? आत बाहेर, आत बाहेर. जो श्वास चालू आहे आपला, आपण काय गडी ठेवलाय का? मी झोपल्यावर जरा माझा श्वास चालू ठेव म्हणून नाही ना. मग कोण चालू ठेवते? श्वास कोण चालू ठेवते? मग ती जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे आपण आहे. ती शक्ती म्हणजे आपण आहे. हा देह म्हणजे आपण नाहीये.
हा देह तर जाणारच आहे. 5 तत्वाचा देह आहे हा देह. तसं बघायला गेलं तर काही येतही नाही, काही जातही नाही. हा जो देह आहे पंचतत्वाचा पंचतत्वामध्ये विलीन होतो आणि जे स्वरूप आहे ते जसंच्या तसं अखंडित, त्याचा अजिबात नाश होत नाही. त्या स्वरूपाचा अजिबात नाश होत नाही. कारण जे स्वरूप आहे ते त्या स्वरूपामध्ये, मागाशी जसं सांगितलं पाण्यामध्ये सगळ्या त्याच्या क्रिया चालू आहेत माशाच्या, तसं त्या स्वरूपामध्ये हे संपूर्ण जगत आहे. आता परवा काय सांगितलं गोपाळे बाबांनी, आपली माणसं इथं येऊन थांबलेली आहेत. कुठं कुठे येऊन थांबलेली? तुम्ही विश्वामध्ये देव पाहताय, देवामध्ये विश्व पाहताय, याच्यावर अवलंबून. विश्वामध्ये देव पाहायला निघाले का देवामध्ये विश्व पाहताय? मग याच्यातलं खरं काय? देवामध्येच विश्व आहे. संपूर्ण देवच इथून तिथून नटलेला आहे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. पण कधी कळलं आपल्याला देव आहे? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. जोपर्यंत आपल्या हृदयातला आपल्या अनुभवाला येत नाही, जोपर्यंत ह्या आत्म्याची त्या परमात्म्याशी भेट होत नाही, तोपर्यंत तो अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? मिठाचा खडा आहे, मिठाचा खडा स्वतःला मीठ म्हणायला लागला, स्वतःला मीठ म्हणायला लागला. वास्तविक त्याचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप समुद्र आहे. समुद्र, पाणी सुद्धा नाही. आता तो समुद्र आपल्या घरात बरणीमध्ये आहे का नाही? आपण त्याला समुद्र म्हणतोय का? नाही म्हणत. तो जर मिठाचा खडा नेऊन आपण टाकला, कुठं टाकला? समुद्रामध्ये. समुद्रामध्ये टाकला. मग आता तो मिठाचा खडा एवढासा होता, आता केवढा मोठा झाला? समुद्रच झाला तो. आता त्याला वेगळं करता येईल का? तसं हा जो जीव आहे, हा ह्याला जो आत्मा म्हणतो आपण, हा आत्मा जेव्हा त्या परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा तो सुद्धा सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा मीच. कोण विस्तारले जगामध्ये? एवढा निश्चय आपला झाला पाहिजे. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण हली, जगाशी चाळीता मीच एक आहे. एवढा निश्चय आपला झाला पाहिजे. जर आपल्याला तो बोल ठसलाय, आपल्याला ठसलाय ना, सांगितलंय ना आपल्याला तू कोण आहेस? तू तेच आहेस, तू तेच आहेस हे आपल्याला कळालं. पण हा जो तू आहे ना आणि मी, हा जायला तयार नाही. मी तेच आहे, आपण बी म्हणतोय मी तेच आहे. अरे पण मी वेगळा राहून तू ते म्हणतोयस ना. तू जेव्हा त्याच्याशी एकरूप होशील ना, तेव्हा मी तेच आहे हे सांगायला सुद्धा तू शिल्लक राहणार नाही. त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळी काय सांगितलंय? जैसे समुद्री लवण न पडे तो वेगळे अल्पावणे, आणि मग होय सिंधूची एवढे मिळे. तेव्हा जोपर्यंत तो मिठाचा खडा समुद्रामध्ये पडत नाही तोपर्यंत तो वेगळा आहे. आणि एकदा का समुद्रामध्ये पडला तर मग होय सिंधूची एवढी, मग तो समुद्रच झाला. पण कधी? जेव्हा मिळेल तेव्हा. आणि मग आपण मिळालो नाही का? आपण मिळालोय ना, तरी सुद्धा संकुचित वृत्ती जाते का आपली? कारण का? कारण का बरं? त्याच्यामध्ये जे आपल्याला सांगितले त्याच्याशी आपण समरस झालो नाही का अजून. आपल्याला ते चुणूक मिळाली, टेस्ट कळाली, थोडक्यात टेस्ट कळालेली आपल्याला, पण भरपूर जेवत मात्र नाही आपण. टेस्ट कळाली, सगळ्यात बेस्ट टेस्ट भेटलेली आपल्याला. परमार्थिक जगतामध्ये जे धावपळ चालू आहे ना, इकडं पळ तिकडं पळ, त्यांच्यापेक्षा आणि सगळ्यात काय म्हणतात त्याला, उत्तम आणि सगळ्यात जे मौल्यवान आहे ते आपल्याला भेटलेले, पण आपला निश्चय होत नाही अजून. त्याच्यासाठी हे सगळा खटाटोप आहे. कीर्तन, प्रवचन, ही आपली ज्ञानोत्तर भक्ती चाललेली आहे. आणि बाहेर जी चालली ती ज्ञानपूर्व चाललेली आहे. पण खरी भक्ती जेव्हा ज्ञान होतं, ज्ञानातून केलेल्या भक्तीला सौंदर्य प्राप्त होतं असं साधू संत म्हणतात. ती भक्ती सौंदर्यशाली आहे. तिचं सौंदर्य खुलून राहतं. कधी? जर ज्ञान झालं असेल आणि जर भक्ती करत असेल तर. आणि ज्ञानाशिवाय जर भक्ती करत असेल तर ती भक्ती कशी आहे? आंधळी आहे, आंधळी. ज्ञान नाही आणि भक्ती करतोय. का करतोय हेच माहित नाही, ज्ञानच नाही. मग भक्ती का करतोय हेच माहित नसेल तर मग त्या भक्तीला काही किंमत आहे का? पण साधू संतांची कृपा झाली आपल्यावर, मनुष्य जन्म मिळाला
मुमुक्षुत्व बी निर्माण झालं, काही का होईना साधू सुद्धा भेटला आणि ओरिजिनल साधू भेटला, परंपरेचा साधू भेटला, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते दुनिया. मग ही परंपरा जोपर्यंत त्याला मिळत नाही, आता लय संप्रदाय झाले हो, लय संप्रदाय झाले. कोणी म्हणतो आमच्याकडे या, कोणी म्हणतो आमच्याकडे या, आमचे बाबा असे करतात, आमचे बाबा तसे करतात, आमच्या बाबाकडे आलं का सगळे म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जाते. प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी परमार्थ नाहीये. हे आमच्या काही काय म्हणतात की आम्ही त्या बाबांकडे गेलो, माझ्या मुलाचं लग्न जमत नव्हतं, लग्न लगेच जमलं, 15 दिवसातच लग्न झाले. माझ्या मुलाला नोकरी लागत नव्हती, नोकरी बी लागली. याच्यासाठी परमार्थ अजिबात नाहीये. ते आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळणारच आहे. जसं मी त्या दिवशी म्हणलो की भाग्याचे निबडसे आणि उद्यमाचे निमिषे, संपत्ती जात पैसे घरी घे. जर आपल्या भाग्यामध्ये असेल तेवढी संपत्ती आपल्याला मिळायची ना, ते कोणत्या साधू संतांची कृपा नसते, एखाद्या बाबाची कृपा नसते. आणि साधू संत तुम्हाला तसा आशीर्वादच देत नाही. काय की तुम्हाला बंगला भेटल, तुम्हाला कुठं नोकरी लागल, तुम्ही विमानाने फिराल, हे साधू संतांचं काम नाहीये. ते बाबा लोकांचं असं, पण त्यांच्या बी आशीर्वादानं काय होत नाही. ते आपल्या भाग्यामध्ये असावं लागतं. आणि भाग्यामध्ये जर असेल तर कोणी आशीर्वाद देव अगर न देव. आता पहा, आपण समाजामध्ये पाहतो का नाही, काही लोक असे, आपण मुंबईला बघतो त्या दाना बंदर, वाडी बंदर त्या बाजूला त्या हातगाडीवर लोक 10-10 पोती क्विंटल आपलं टन माल त्या हातगाडीवर टाकतात आणि खांद्याने त्या हातगाडीवर ओढतात. किती पैसे भेटत असतील बरं त्यांना, खाण्यापुरती मोजके. आणि काही लोक काम करीत नाहीत, त्यांच्याकडे करोडोची संपत्ती आणि जे घाम गाळतायत ना, त्यांच्याकडे काहीच नाही. ते गाडीवर झोपतेत आणि तिथंच खातेत आणि ती गाडी ओढतात. म्हणजे त्यांच्या भाग्यात नाहीये. कष्ट कोण जास्त करतय? तो हातगाडीवाला करतोय, तरी सुद्धा त्याच्याकडे संपत्ती नाही. आणि जो आरामात बसलाय त्याच्याकडे लाखोनी पैसा. भाग्याचे निवड, उद्यमाचे. म्हणून अनेक संप्रदाय झाले, अनेक संप्रदायांच्या पाठीमागे लागले लोक. पण खरा जो संप्रदाय, साधू संत आशीर्वाद काय देतात माहितीये का? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. ते असं म्हणत नाही तुझं कल्याण होईल, अजिबात कधीच म्हणणार नाही. तुमच्या कर्मामध्ये तुमचा जसा धर्म असेल, तुमचं जसं आचरण असेल, तुमचं जसं वागणं असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं कल्याण होईल, असं साधू संतांचं म्हणणं. मग तसं या ठिकाणी असे जे साधू आहेत, ते साधू आपल्याला भेटल्याशिवाय ही भ्रांती जाऊ शकत नाही. ते साधू कसे असतील? साधू म्हणजे काय, आता भगवी कपडे, लांब दाढी, जटा, आपण त्याला साधू म्हणतो. पण साधू म्हणजे बाह्य अंगावरून साधू ठरला जात नाही. एखादा आपल्यामध्ये साधू असू शकतो, आपल्यासारखा पेहराव करेल, आपल्यासारखंच बोलल, आपल्यासारखंच चालेल, आपल्यासारखंच त्याला बायको असेल, मुलं असतील, व्याही दाही सगळं काही आपल्यासारखं असेल, पाहुण्यांकडे येणं जाणं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा साधू असू शकतो. आणि त्याच्यामध्ये एखादा असू शकतो बरं का, सरसट्टा नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवी वस्त्रे परिधान केली म्हणजे तो साधू होत नाही. लांब लांब जटा वाढवल्या म्हणजे तो साधू होत नाही. दाढी वाढवली म्हणजे साधू होत नाही. आणि नाकाच्या चुंबळी वाढल्या म्हणजे तरी सुद्धा तो साधू होत नाही. मग खरा जो साधू असतो ना, तो दिसती जेन्युइन, काय म्हणतात त्याला, मार्ग जयाकडे भावभक्ती बळे जगाची मेळे न दिसती. साधू असे मी साधू आहे म्हणून प्रगट होत नाही, किंवा असं याच्यामध्ये येत नाही बाह्य जगतामध्ये मी साधू आहे म्हणून. ते कुठंतरी एखाद्या ठिकाणी निवांत त्यांचा व्यवसाय चालू असतो. काय व्यवसाय असतो त्यांचा? काय व्यवसाय? संत सज्जनी मांडली दुकानी, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती आणि मुक्ती ठोकाच साठी. पण कोणी न त्याच्याकडे पाहिजे का नाही पाहत? कारण इकडे रमलेत ना, भ्रमिष्ट झालेले, भ्रमिष्ट. त्यांना इकडचं आवडते. जोपर्यंत इकडचं तुम्हाला सुटत नाही तोपर्यंत तिकडचं तुम्हाला भेटत नाही. जोपर्यंत आपलं ते भांडे ना, भांड जोपर्यंत रिकाम होत नाही, ह्यातलं बाहेर काढत नाही, तोपर्यंत दुसरी वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येत नाही. तसं अंतःकरणाचे जे विकार आहेत ते साधू संतांच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या बोधाच्या माध्यमातून जात असतात. मग ते साधू कसे असतात? तुम्हाला सांगितलं ना, मार्ग जयाकडे भावभक्ती बळे जगाची मेळे न दिसते. पण दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. पण नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी मी कुठं ओळखिले, दौलताबादच्या किल्ल्यावर जावं लागली म्हणलं मला. ते पण भरकटतच होते ना इकडं तिकडं. तेवढी मुमुक्षुता आपल्याकडे नाहीये.
तेवढं जी तीव्र इच्छा आहे त्यांची. आणि एवढंसं 5-6 वर्षाचे होते नाथबाबा. आणि ती भगवंत प्राप्तीसाठी त्यांना सांगितलं कोणीतरी, देवगिरीवर एक महात्मा राहतोय दौलताबादवर, तिथं जा, त्या महात्म्याची शरणागती पत्कर, तो तुला त्या देवापर्यंत घेऊन जाईल. बरं, महात्मा आपण कोणाला म्हणतो बरं? ज्याच्या गळ्यात माळ आहे, टिळा आहे, टोपी आहे, पांढरी कपडे येत, जो सात्विक कर्म करतोय, सात्विक कर्म, पायाखाली मुंगी मारू देत नाही. आणि नाथबाबांना भेटलेले महात्मा कसे येतं? घोड्यावर टाप टाकून, खोगीर टाकून बसून, ढाल तलवार घेऊन लढाई करणारा साधू येतो. कोण? जनार्दन स्वामी. दौलताबादच्या किल्ल्यावर किल्लेदार जनार्दन स्वामी. कोण साधू म्हणत असेल त्यांना त्यावेळेस? पण दिसती जनीवनी, प्रत्यक्ष लोचनी. पण नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी ओळखले, मी ओळखलं त्या साधूला. तसे साधू जगतामध्ये आहेत. आणि ते जे साधू आहेत ना, त्या साधू शिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. ते साधू आपल्या वाट्याला आले पाहिजे. त्या साधूचं वर्णन याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये 12-13 क्रमांकाचा काय श्लोक असेल, अनपेक्ष असे साधू लागतात. कसे लागतात? कशाची अपेक्षा नाहीये त्यांना. अनपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीन, सर्वार्कतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मत भक्त समे प्रिया. भगवंत म्हणतात असे जे भक्त आहेत ना, ते मला प्रिय आहेत. मग देवाला आपण प्रिय व्हावं का देव आपल्याला प्रिय व्हावा? काय झालं पाहिजे? आपल्याला देव आवडावा का देवाला आपण आवडावा? आपल्याला देव आवडला पाहिजे. आपल्याला देव आवडला पाहिजे, पण देवाला आपण नाही आवडलं पाहिजे का? देवाला जर आपण आवडलो तर तो घेऊन जाईल. इथं गडबड आहे आपली, इथं गडबड आहे. देव प्रत्येकाला आवडतोय, पण देवाकडे जायची कोणाची इच्छा नाही. ज्या दिवशी तुम्हाला देवाकडे जायची इच्छा होईल, जसं तुकाराम महाराजांनी तिथं ओतूरला जाऊन त्या बाबाजी चैतन्याच्या समाधीपाशी खळ केलं. खळ म्हणजे अंग आपटो घेतलं. नाही, मी जाणारच नाही इथून, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच ते. तुकाराम महाराज त्याच्या अगोदर बी परमार्थ करतच होते ना, अभंग लिहितच होते ना. पण तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये का बरं तेवढी तळमळ होती? मी जरी एवढं करतोय, अभंग माझ्या मुखातून बाहेर पडते, तरी सुद्धा मला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून भामचंद्र डोंगरावर 15 दिवस अनुष्ठानाला बसलेत. किती? 15 दिवस. आणि 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार स्वरूपामध्ये. भगवंतानीच दर्शन दिलं. कोणाला? तुकाराम महाराजा. बरं, भगवंतानी दर्शन दिलं, मग तिथं आता भगवंत भेटले ना तुकाराम महाराजांना, परमार्थ थांबला का तिथं त्यांचा? नाही. भगवंतानीच सांगितलं, हे बघ, तुला कुठं जावं लागेल? उत्तमापूरला जावं लागेल. आजचं जे ओतूर आहे तिथं जावं लागेल. तिथं बाबाजी चैतन्य नावाचा महात्मा आहे समाधीस्थ. तिथं जाऊन त्याच्याकडनं अनुग्रह घेतल्यानंतर माझं स्वरूप तुला कळेल. कोणी सांगितलंय? देवानीच सांगितलं. मग ही जी अंतःकरणातली काय झालं, तुकाराम महाराजाच्या अंतःकरणामध्ये घालमेल सुरू झाली. नाही, मला आता भगवंत भेटलाच पाहिजे. देवानी सांगितलंय ना, म्हणजे भगवंताचं स्वरूप कळालंच पाहिजे. त्याच देवानं सांगितलंय की त्याच्याशिवाय मी कळू शकत नाही. जसं नामदेव महाराजांना सांगितलं पांडुरंग परमात्म्यानी, जेव्हा ही 4 भावंड तिकडे गेली वाळवंटामध्ये, नामदेव महाराजांची भेट झाली. तिथं जो इतिहास घडला सगळ्यांना माहिती. मुक्ताबाई म्हणली हा निगूर आहे, हा अजून भाजलेला नाही. आणि भाजतील म्हणून हा धावत गेला कुठं? पांडुरंगाकडं. आणि तू एवढ्या ताठ्यामध्ये होता की तू माझ्या बरोबर असताना हे मला निगुरा का म्हणताय? देवासाठीच भक्ती करायची आहे ना. मग तू तर रात्रंदिवस माझ्या बरोबर माझ्या कीर्तनात नाचतोस, माझ्या बरोबर जेवतोस, तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा म्हणले, देव म्हणतात नामदेवाला की हे काय आहे तुझं? अज्ञान आहे, अज्ञान. हा जो मी तुझ्या बरोबर आजूबाजूला खेळतोय, तुझ्या कीर्तनामध्ये नाचतोय, तुझ्या बरोबर बोलतोय, दिवाळीला तुझ्या घरी आंघोळीला येतोय, हे जे तुम्हाला समजतोत ना, हे सगळं काय? लटक म्हणजे खोटं आहे. माझं स्वरूप जर तुला कळून घ्यायचं असेल ना, तू काय कर, जा औंढ्या नागनाथला. तिथे एक महात्मा त्या महादेवाच्या मंदिरात आहे, त्याच्याकडनं अनुग्रह घे. अनुग्रह आणि प्रबोध हा विषयच राहिला नाही परमार्थामध्ये. त्या वेळेला जेव्हा माऊलींचा अवतार झाला, लोपले ज्ञान जगी,
ही तर नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्यावेळेस ज्ञान लोपलेलं होतं ना, आज तरी काय, आज सुद्धा ज्ञान लोपलेलंच आहे. त्याच्यावर गडद अज्ञानाचा पांघरून पडलेलं. मग तुकाराम महाराज जेव्हा तिथं गेले, कुठं, उत्तमापूरला, आणि तिथं गेल्यानंतर समाधीस्थय महात्मा तो. समाधीस्थ, कुणी सांगतं 40 वर्ष, कुणी सांगतं 50 वर्ष, कुणी सांगतं 60 वर्ष. समाधीस्थ महात्मा आहे. पण तिथं गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी एवढा तिथं जीवाचा आटापिटा केला, आकांत केला की नाही, मला भेट दिलीच पाहिजे. तर भेटले का नाही? साक्षात समाधीतून बाहेर आले आणि तिथं अनुग्रह दिला तुकाराम महाराजांना. तसं असे जे साधू असतात का नाही, ते जगाच्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला आपण, पिक्चर मध्ये नसतात. ते कुठंतरी एकांत ठिकाणी असतात. आणि मग ते साधू भेटल्यानंतर तुकाराम महाराज जेव्हा देहूला, ओतूरला चालले होते, कोणी वाटेत भेटल्यावर विचारायचे लोक, काय, कोण तुम्ही, कोणत्या गावचे? ते म्हणायचे मी तुकाराम आंबिले, देहू गावचा आहे. कुठं निघाले? म्हणले उत्तमापूरला निघालो. मग साधू भेटल्यानंतरची जी स्थिती आहे त्यांची, मग नंतर ते काय म्हणले, मी तुकाराम आहे म्हटले का? नाही म्हणले. काय म्हणले? अनुरेणू या तो बडा तुका, आकाशा एवढा माझं स्वरूप आता केवढं मोठं झालं, आणि आता मी तुकाराम राहिलोच नाही. कोण झालो? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊ कसा भाग्य संता, पुढे नाही तुझा मागुता का. म्हणजे आता मी कोण आहे? मी वासुदेव झालो. वासुदेव म्हणजे कोण? हा जो वासुदेव आत बाहेर चाललाय का नाही, आता बरं, हाच खरा देव आहे. पण आपली बुद्धी होत नाही तशी. एरवी आहे तोच आहे, पण काय की जे तैसी त्याची बुद्धी नव्हे, माऊली म्हणतात. का स्वप्नीचे निघाय मरे, स्वप्न पडले ह्याला, स्वप्नामध्ये याला घाव बसलाय, हा रडतोय. स्वप्नीचे निघाय रडे साचे, एरवी हाय तोच आहे, तो तीच वस्तू आहे. आपण सुद्धा तेच आहोत. फक्त आपल्याला काय झाले? स्वप्न पडले. कशाचं? या विश्वाचं स्वप्न पडले. हे आपल्याला वेगवेगळं दिसतंय, अनेक रूप, अनेक वेश सगळे दिसत आहेत. मग हे स्वप्नामध्ये आहोत आपण. मग स्वप्न जर बाजूला काढायचं असेल, त्या स्वप्नातून जर जाग व्हायचं असेल, तर जसं नाथबाबांना जनार्दन स्वामी मिळाले, नामदेव महाराजांना विसोबा खेचर मिळाले, तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य भेटले, तसं आपल्या जीवनामध्ये त्या योग्यतेचा साधू जेव्हा येईल, तेव्हा मग या ठिकाणी अविद्येची अनिदा, हे जे अविद्येमध्ये आपण झोपलेलो आहोत, अज्ञानामध्ये अज्ञानाची अनिदा, जो घोरत होता, बदा घोर, माऊली म्हणतात बदा घोरतात. कुठं? अविद्या रूपी रात्रीमध्ये बदा घोरणं चालू आहे. तो स्वस्वरूपी प्रबुधा चेला की, तो स्वतःच्या स्वरूपामध्ये जागा झाला की, माऊली म्हणतात. पण कधी जागा झाला? अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा आहे. विश्वरूपी स्वप्न पडलं होतं, पण तो विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि. जो कधीपासून स्वप्न पडलेलं आहे आपल्याला, कधीपासून, 184 फिरत आलो, हे सुद्धा स्वप्नच आहे. मगाशी मी जे तुम्हाला गणित सांगितलंय अनेक युगाचं, हे सुद्धा स्वप्नच आहे. स्वप्नामधलं गणित आहे हे. मग स्वप्नातलं हे खरं असतं का खोटं असतं? बरं, स्वप्नातलं खरं असतं का खोटं असतं? खोटं असतं नक्की. मग बाबाजीने स्वप्नी येऊन तू काय आला, अनुग्रह दिला निज प्रती. स्वप्नामध्ये अनुग्रह झाला, हे खरं आहे का खोटं आहे? कोणत्या स्वप्नामध्ये झाला? अविद्या रूपी निद्रेमध्ये जेव्हा आपण झोपलेलो होतो, आणि त्या गाढ झोपेमध्ये आपल्याला अनुग्रह. अविद्या रूपी निद्रा म्हणजे काही विश्व, हे जे वेगळं दिसतंय ना, हे विश्व वेगळं, मी वेगळं आहे, हे सगळे वेगळं जे दिसतंय ना, जिथं द्वैत आलं तिथं परमात्मा दूर आला, आणि जिथं अद्वैत आलं तिथं परमात्मा म्हणजे आपणच आहोत, ही आपल्याला निश्चय सापडतो. मग तसं जेव्हा तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य भेटले, तेव्हा त्यांचा निश्चय झाला, मी वासुदेव तत्वता म्हणू लागले. नामदेव महाराजांना तेव्हा विसोबा खेचारांचा अनुग्रह झाला. तेव्हा ते म्हणायला लागले, पंढरपूरच्या मंदिरातला जो विठ्ठल आहे का नाही, तर ते म्हणायला लागले, पाषाणाचा देव बोलेच ना कधी, हरिभाव व्याधी विठ्ठळे. हा, हरिभाव, पाषाणाचा पत्थराचा देव बोलतो भक्ता, ते सांगते ऐकते दोघेही मूर्ख. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे.
आणि अगोदर कोणाची भक्ती करत होते? त्याचीच करत होते ना. पण त्याच्यात नाही का, त्याचाही निषेध नाही करायचा आपल्याला. जर भरला घनदाट हारी दिसे, सुईचं टोक ठेवा एवढी जागा रिकामी नाहीये, तर त्याच्यामध्ये नाहीये का? त्याच्यामध्ये सुद्धा आहे. पण जोपर्यंत आपल्याला आपल्या अंतकरणातला कळत नाही, हृदयामध्ये आपण म्हणतो का नाही, तैसा हृदयामध्ये मी राम असा सर्व सुखाचा आराम. का भ्रांताशी कामू विषयावरी? आपल्या हृदयामध्ये तोच आहे ना, म्हणतोय ना आपण तोच आहे. कधी पाहिलाय का आपण? पाहिलाय का? नाही दिसणार. कारण त्याला हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे इतर माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हा जो चाललाय ना ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवांगमय, सोहम तो मी ऐसा. पण कधी कळत वरी वरी मेघ अंबरी, तेची सागरी उठुनी मावळती. ते जे ढग चालले ते ढग आहेत का समुद्र आहे? ढग आहेत का समुद्र आहे? समुद्र आहे, पण आपला निश्चय होत नाही ना. बरं ते ढग समुद्रातून आले इकडे आपल्या पुण्यामध्ये येतं, या काय गावाचं नाव रावेतवर आले, इथं पडले, आपल्या टेरेसवर पडलं, तिथून खाली आले. समुद्र आहे का पाऊस आहे? आपण काय म्हणतो त्याला? पाऊस म्हणतो. बरं पाऊस पडला इथं पडला. आता मी तुम्हाला सांगतो, जसं त्या पाण्याला वाटतंय काहीतरी, निसर्गाचा नियम आहे तो, बाष्पीभवन झालं, त्याच्यातून त्या समुद्राची वाफ झाली आणि ते पाणी त्या समुद्रापासून वेगळं झालं. आता इथे येऊन ते पडलं पुण्यामध्ये, तर त्या पाण्याला असं वाटतंय मी कधी जाईल, कुठं? जिथून आलो तिथं कधी जाईल असं वाटतं. म्हणून त्याचं धावणं कुणीकडे पाण्याचं, ते उलट नाही धावत. त्या पायपातून जरी खाली आलं तरी पुन्हा म्हणत नाही मला टेरेसवर जायची. त्याची धाव कुठे? तिकडे धाव आहे, समुद्राकडं. तसं आपण आलोय कुठून हेच जर आपल्याला माहिती नसेल तर आपली धावायचं कुणीकडे? कुठून आलो आपण? आलाशी कोठोनिया जाशी कवण्यारे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. अरे सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाहे बुडत असे पापा. सावध व्हा ना. पण कोण सावध करेल आपल्याला? साधू संत सावध करतात. काय करतात? ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केला कोडे, माता हात ठेविला नव्हे पुढे बीजची वाहिले. किंवा ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केला कोडे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. थापटीला थापटून जाग करतात आपल्याला साधू संत. उठा की जी मायबाप, उठा की जी मायबाप, कैसी लागली झोप. खरंच आता मग झोपलेलो आहेत का आपण? जोपर्यंत आपण द्वैतामध्ये तोपर्यंत झोपलेलो आहोत. जोपर्यंत त्या परमात्म्यापासून लांब आहे तोपर्यंत झोपलेलो आहोत. जोपर्यंत आपल्याला ओळख पटत नाही तोपर्यंत आपण झोपलेलो आहोत. मग जसं ते पाणी आलेल्या दिशेनं जाते, तुका म्हणे ठाया जाय आल्या आपुलिया. कुठं जायचंय? तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. तुका म्हणे ठाया, कुठून आलास? जाय आल्या आपुलिया. जिथून आलास ना त्या ठिकाणी जायचा तू प्रयत्न कर. मग कुठून आलो हेच जर आपल्याला माहिती नसेल तर कुणीकडे जायचं? त्याच्यासाठी साधू संत आहे. साधू संत सांगतात तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय आहे, तू कुठून आलास, कुठं जायचंय तुला. इथं जन्माला पहा, तुम्हाला सांगतो, जन्माला येणं सुद्धा आपल्या हातात नाही आणि जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. कुठं जन्म घ्यायचा, श्रीमंताच्या घरी घ्यायचा, गरीबाच्या घरी घ्यायचा, का अंबानीच्या घरी घ्यायचा, हे जसं आपल्या हातात नाही तसं मरणाचंही आपल्या हातात नाही. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा जो मधला पिरियड आहे ना, त्याच्यात काय करायचं हे तर आपल्या हातात आहे का नाही? तेवढं आपल्या हातात आहे का नाही? मग ते तरी केलं पाहिजे का नाही? साधू संत सांगतायत आपल्याला. काय सांगते ते? लवकर जाग व्हा आणि कुठं लागा, तू कोण आहेस हे आपल्याला सांगतात. पहा, माऊलींचा एक अभंग आहे की मृतिकेची खंती काय करतोस ही, आहे बी नेनची मुळी कोण. मृतिका म्हणजे ही माती आहे, माती. आणि याच्या काय मागं लागलास तू? त्याला सजवणं चालू आहे, नटवणं चालू आहे, ह्याचे लागून काय म्हणतात त्याला, लाड पुरवायचं चालू आहे. याच्या कशा नादी लागतो तू? मृतिकेची खंती काय करतोस, आहे मी नेनसी मुळी कोण. अरे तू कोण आहे? शुद्ध बुद्ध रूप तूची परिपूर्ण, जन्म आणि मरण तुझ नाही. तुला काय नाही?
जन्मही नाही आणि मरणही नाही. कसं काय नाही बरं जन्म मरण त्याला आपण जर ह्याला मी म्हटलो ना तर मग जन्म मरण आहे. आणि आपण जर ह्याच्यापेक्षा वेगळे आहोत ही अनुभूती जर आपल्याला आली ना तर मग जन्म मरण त्याला नाही. आता मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. आता मला जखम झाली, समजा ह्या बोटाला जखम झाली माझ्या, मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी मलमपट्टी केली, घरी जा म्हणले 2 दिवसांनी गेलो, त्यांनी पुन्हा ते काढली पट्टी, ड्रेसिंग करायला, तर म्हणले अरे ह्याच्यामध्ये पॉइझन झालं या बोटामध्ये, मग काय करावं लागेल, आता हे बोट इथून तोडावं लागेल, नाही तर हे पॉइझन वर 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 सरकत जाईल. मग मी काय म्हणलो, शहाणा माणूस, मी म्हणलो डॉक्टर साहेब हे माझं बोट तोडलं तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. बरं ते पॉइझन इकडं चाललं, मी म्हणलं डॉक्टर साहेब माझा हात तोडला तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. म्हणजे आपण स्वतः कबूल करतोय हे बोट म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. तसं माऊली म्हणतात, आहे मी नेनसी मुळी कोण, शुद्ध बुद्ध रूप तूच परिपूर्ण, जन्म आणि मरण तुला नाहीच आहे, तुला जन्म मरण नाहीये. आपल्याला जरी आता गावाकडनं फोन आला की आमचे कोण नातेवाईक, माझे कोणी नातेवाईक आहेत नाना, तर ते खूप सिरियस आहेत बरं का, लगेच तुम्हाला यावं लागेल. मग आम्ही इथून लगेच गडबडीने गाडी करायची, सांगल त्या पैशामध्ये भाड्याची गाडी, काय आपल्याकडे कुठं गाडी आहे, जायचं तिथं, सकाळी तिथं पोहोचायचं, एवढा प्रवास करून तोपर्यंत नानाचं काम झालेलं असतं, नानाला तिथं त्या ताटीवर झोपवलेलं असतं. मग तिथं गेल्यानंतर आपण असं म्हणतो का नाना कधी गेले, ते दिसतात, ते आपण त्यांना विचारतो जाऊन नाना कधी गेले, मग ते आपण काय आंधळे झालो का, तिथे गेल्यावर तिथं झोपवलंय ना त्यांना, तरी विचारतो आपण नाना कधी गेले. अरे ज्या नानाला तू आयुष्यभर पाहिलं, ज्या नानाला नाना म्हणतोस, तो नाना तुझ्या समोर आहे ना, तरी म्हणतो नाना कधी गेले, समोरच आहे ना. मग गेलं काय, जे गेले ते आपले नाना होते. तसं याच्यातून जे बोलतय ना तो मी आहे, हा देह म्हणजे मी नाही, तो मी आहे. मग माऊली म्हणतात, शुद्ध बुद्ध रूप तूच परिपूर्ण, जन्म आणि मरण तुला नाही. पण काय झालं, अविद्येच्या गुणे तुझ झाली बोली, जेणे भ्रांतीपासून निघली. भ्रम झालेला आहे तुला, अविद्येनं भ्रम झालेला आहे. अविद्येच्या युगे तुझ झाली बोली, अनुभवनी किल्ली छेदी. आता हे जे आहे ना ह्याचा नाश कर, काय अनुभव घे, ती किल्ली घे आणि त्या किल्ली उघड तू आणि याचा नाश करून टाक. कुठे सापडेल ती किल्ली, आहे का किल्ली, आहेत त्या किल्ल्या. तुका म्हणे किल्ल्या त्या या संत हाती दिल्या, पण संत आपल्याला भेटले पाहिजे, त्या पद्धतीचे संत आपल्याला भेटले पाहिजेत. जोपर्यंत तसे संत, आपण खरंच एवढे भाग्यवान आहेत ना, इंद्र आपल्या पुढे भिकारी, स्वर्गातले देव आपल्या पुढे भिकारी आहेत, कारण ते त्यांना यायचंय खाली. कशासाठी, जे आपण अनुभवतोय त्याच्यासाठी खाली यायचंय. स्वर्गीचे अमरी इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. का बरं, तिथं एवढे भोग आहेत, सगळं व्यवस्थित ठीकठाक चाललंय ना, मग कशाला यायचंय खाली. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. या जन्म मरणाच्या राटगाडक्यातून ते देव जरी असले तरी त्यांना मरण आहे बरं का, फक्त त्यांचं आयुष्यमान जास्त, त्यांना मरण आहे आणि त्यांना त्याची भीती, मरणाची भीती आहे. म्हणून त्यांना म्हणायचंय की मला खाली जायचंय आणि तिथं जाऊन संतांची भेट घ्यायची आणि त्या नारायण नामे होऊन जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ भीती, त्या आनंदासाठी आम्हाला खाली जायचंय. एवढे आपण भाग्यवान आहोत. आणि खरोखर आपल्याला जी जिवंत मालिका सापडली, साधू संतांच्या माध्यमातून आलेली, हंस ब्रह्मा अत्रि दत्त, नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलवी महाराज, सखयानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, चकवे बाबा, हांडे बाबा, तुम्ही आपण, एवढे आपण भाग्यवान आहोत. आणि याच्यासाठी बाहेर किती पळापळ चाललेली, पण बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर मारे मुळा. कसं काय कळणार त्यांना, नाही कळू शकत. कारण ज्याचा शेवटचा जन्म आहे ना त्यालाच हे कळत. नाहीतर माऊली म्हणतात, नाहीतर मग ह्या ज्या या दुःख येवनी ज्या हाती त्या निरर्थका तरी का नव्हती. जरी विषयावर विरक्ती धरी ती जीव, जर सगळेच मुक्त झाले तर मग ह्या पाप येवनी भोगायच्या कोणी, पाप येवनी भोगायच्या. आणि ज्याचा शेवटचा जन्म आहे ना, कर्म धर्म संयोगाने साधू संत त्याच्या वाट्याला येत असतात.
नामधारक त्याच्या वाट्याला येतात. काही का होईना त्या जीवाला तिथपर्यंत नेण्यासाठी एक दुवा सापडत असतो, ज्याचा शेवटचा जन्म आहे त्याला. तसं आपण एवढे भाग्यवान आहेत आणि आपल्या भाग्याची सीमाच करता येत नाही. तुम्हाला सांगतो, साधू आपल्याला भेटले, जसं शास्त्रात वर्णन आहे अनपेक्ष सुचिर दक्ष असे साधू आपल्याला भेटले, ज्याच्या संगतीमध्ये गेल्यावर जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही निघावा, सुखाशी चढावा जयाच्या असणे. त्याच्या ठिकाणी अपेक्षा बिलकुल नाहीये. अपेक्षा नसून सुद्धा ज्यांच्या बरोबर गेल्यानंतर आपल्या सुखामध्ये वृद्धी होते ते साधू अनुभवाला आले का नाही? आपल्याला असं वाटतं का नाही बाबा यावेतच आपल्या घरी? बाबांच्या संगतीमध्ये जेवढा वेळ जाईल तेवढा कसा निघून जातो काय? सुखाशी चढावा द्यायचे असेल सुख वशे संतांची. नाहीतर मृत्यू लोकांमध्ये सुख नाहीच. मृत्यू लोकी सुखाची कहाणी सगळ्यांना माहिती, ओव्या पाठ येतात. ऐकी जेल कवनाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंतरुणी गळाच्या. याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळू शकत नाही. माऊलींनी सांगितले याचं नावच मृत्यू लोक आहे. ते तर सुख तुम्हाला भेटल कसं? जरी सुख भेटल्याचा भास होत असेल तुम्हाला तर ते सुख नाहीये, ते दुःखच आहे. मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोरी आणि मृत्यू उदराची परिवरी गर्भोरी. म्हणजे जेव्हापासून आपण आईच्या उदरामध्ये आलेलो आहोत तेव्हापासून जो काळ त्या आईच्या उदरातच आपल्या पाठीमागे लपून बसलेला आहे. कोण? तो काळ. आणि तो काळ आपल्या पाठीमागे असल्यामुळे आपल्याला काय वाटते? भीती वाटते. कशाची? मरणाची. मरतो की काय, मरतो की काय. पण जेव्हा साधूची भेट होते आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते. साधू सांगतात की बाबा ते तू नाहीस, तू मरणारा नाहीस, तुला जन्मही नाही आणि मरणही नाहीये. मग आता आपण हे वाढदिवस साजरे करतो. आता आपण वाढदिवसाकडे येऊया. वाढदिवस साजरे करतो कशासाठी? आपल्याला आयुष्यमान आहे का? नाही ना. तरी पण वाढदिवस चालले ते का नाही? मग करायचे का नाही? करायलाच पाहिजे. जन्माला आलोय आपण. आता जन्माला आलो म्हणण्यापेक्षा हा देह धारण केलेला. या देहामध्ये येऊन आपल्याला किती दिवस झाले? 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष. स्मरण झालं पाहिजे आपल्याला. 3 वर्ष गेले बर का. लवकर आपल्याला आता जडजुडवणी व्हायला निघली भक्तीच्या वाटेला. 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, 50. पण काय सांगावं आता, फार हीरक महोत्सव आणि काय काय म्हणतात त्याला, सुवर्ण महोत्सव, सगळं काही होतं. पण तरी सुद्धा त्याला त्याची काय खबर वाटत नसते. आनंदात असतो. त्याला असं वाटतं का, माऊली म्हणतात अमरत्वाचा पट्टा लिहून आल्यासारखे वागतात लोक. नवल वाटतं म्हणले यांचं की उपजली या दिवसे दिवसे होऊ लागे काळाची आयसे आणि वाढती करी ती उल्हासे उभी होती गुडिया. एका दिवसानं आयुष्य कमी होत चाललंय त्याचं. तरी सुद्धा डेकोरेशन काय 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 घेऊन काय चालूच आहे त्यांचं, नाही का? जाऊ जाऊ बाळ बळीया वाढे, तो तो भुजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुलीकडे परी ग्लानीच नाही. तेवढं आपल्या अंतःकरणाला वाटलं पाहिजे. एक दिवसानं आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे आणि एक दिवसानं कमी होत चाललेलं आयुष्य आपल्याला एक दिवस सत्कारणी लावायचा आहे पुढे. कशासाठी? त्याच्यासाठी सत्कार. आपलं जन्माला येण्याचं कारणच ते. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. या मनुष्य जन्मामध्येच आपण त्याचं भजन करू शकतो. आपल्याला अगदी परिपूर्ण असा, आपण अपंग नाहीत, काही नाही. आपल्याला दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. नाशे भवपण जीव रोग. भवपण म्हणजे काय? भवरोग. नाशे जीवपण आणि भवरोग. भवरोग म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी. आणि आईच्या गर्भात मध्ये ज्या यातना आहेत, काय सांगू गर्भीच्या यातना. तुझं भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. नाकी तोंडी कृमी किडे विष्टाले पचवईकडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. एवढं दुःख, बाहेर काहीच दुःख नाहीये. नरक म्हणजे तोच आहे. नरक म्हणजे तोच आहे. एवढं दुःख त्या मातेच्या उदरामध्ये त्या जीवाला होत असतं. एवढी पातळ त्याची स्किन असते आणि आईला डोळे होतात तिखट खायची. काय परिस्थिती त्या जीवाची होत असेल. म्हणून तिथं त्या जीवानी बरीचशी करुणा भाकली त्या देवाची की एक वेळ करी बाबा या दुःखावे वेगळे दुरिताचे जाळे उगवणी
आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं भजन करीन, पण देवा मला याच्यातून एकदा सोडू दे. पण काय म्हणतात तसं धरणी वायू लागता, स्मरण विसरित होता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडायला लागतो. मी कधी असा म्हणलो, कारण आता त्यानं वारा कलीचा लागला, कलीचा वारा लागला. मग याच्यामध्ये तो अडकतो, कारण हे अडकवणार हे जे आहे ना, हे सगळं आजूबाजूचं वातावरण अडकवणार असतं. कारण बाहेर आल्यानंतर त्याला सांगत नाही तू कोण आहेस, त्याला म्हणतात तू अमुक आहेस, त्याला एक नाव घेऊन देतात आणि तो तेवढाच चार्ज घेतो, तेवढाच चार्ज घेतो. त्या मिठाच्या कडाने चार्ज घेतला, मी मिठाचा कडा आहे. वास्तविक तो केवढा आहे, समुद्र आहे. तसं या जीवानं चार्ज घेतला, मी जीव आहे, मी अमुक आहे, मी या देहापुरताच मर्यादित आहे. हा जो भ्रम झाला, तर तो भ्रम जेने भ्रांतीपासून हिरतले. साधू संतांनी काय केलं, त्या भ्रमातून बाजूला काढलं. गुरु वाक्य म्हणत होते. गुरु वाक्य हे महत्वाचं आहे. गुरु वाक्य, आता आपण बरीचशी प्रवचन कीर्तन ऐकतो, ह्याच्यावर येणे भ्रांतीपासून हिरतले. गुरु वाक्य, गुरु सांगतील ते ऐकलंच पाहिजे. तो गुरु सांगतील ना, ते काम केलंच पाहिजे. तो अरे हे गुरु वाक्य आहे का? गुरु वाक्य हे आहे का? गुरु वाक्य म्हणत होते. हे ज्याला परंपरा लाभली, ज्याला संप्रदाय मिळालेला आहे, त्याला गुरु वाक्य कळल, त्यालाच महावाक्य कळल, त्यालाच अनुग्रह कळेल, त्यालाच प्रबोध कळेल. म्हणजे जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य म्हणत होते. मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. काय केलं त्याला? त्या गुरुवाक्याने त्याच्यावर आलेलं अज्ञानाचा मळ धुवून टाकला आणि तो जीव स्वरूप होता त्याला आत्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूपी घातले हरवनिया. जैसे समुद्री लवण न पडे, मागाशीच आपण दृष्टांत पाहिला. मग तैसे संकल्पवनी काढिले, जयाचे मनची चैतन्य झाले, तिने एक देशीय परिव्यापिले लोकत्रय. मग काय केलं त्या साधूंनी? आपल्या अंतःकरणामध्ये असलेले संकल्प विकल्प जे काय तैसे संकल्पवनी काढिले, जयाचे मनची चैतन्य. मन हाच भगवंत, ज्याला आपण मन मन म्हणतोय ना, तोच देव आहे. फक्त त्याच्यावर काय, त्याच्यावर आपण चित्ताचा आरोप केला, बुद्धीचा आरोप केला, अज्ञानाचा आरोप केला, देहांकार, सगळं काही त्यानं घडलं. पण हे जेव्हा सगळं आपण त्याचे संकल्प विकल्प त्याच्यावरचे धुवून टाकतो ना, मग मनची चैतन्य झाली, त्याचे मनची चैतन्य झाली आणि तिने एक देशीय परिव्यापिले लोकत्रय. आता तो मिठाचा कडा समुद्रात पडला, तो तेवढ्या जागेपुरता मर्यादित नाही, तेवढ्या आकारापुरता नाही, तो विशाल असा समुद्र झाला. तसं तिने एक देशीय परिव्यापिले लोकत्रय. तो अनुभव त्या जीवाला येतो. मी एवढा नाही, मी संपूर्ण विश्व भरून. तुकाराम महाराज जसं म्हणले, तुकी तुकला तुका, आता विश्व भरून उरला लोका. आता काय करायचं? आता करता कर्म करावे, ते खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आता त्याच्या मागचं जे कर्म आहे ते पार बाजूला झालं. बाजूला झालं म्हणजे तो कर्म करत नाही का? त्या कर्म जो कर्म करतोय ना, त्यांनी जरी केला असलं, हा, हे मजची स्तव झाली, परी मिया नाही केले. आता तिथं मी सुद्धा राहिला नाही त्याचा. हे मिया नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला का. त्यानं जरी कर्म करत असला, दिसत असला आपल्याला कर्म करत असताना, तरी करी जरी आगवे तरी अकर्ता तो. कारण काय झालं? ब्रह्मतेची कर्म ऐसे बोध आले सम. ब्रह्मतेची म्हणून कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धरा. कर्म ब्रह्मतेची कर्म ऐसे बोध आले सम, म्हणून कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धरा. म्हणजे ज्याला त्या स्वरूपाचा अनुभव आला, त्याचं कर्म सुद्धा ते स्वरूपच होऊन जातं. त्याचं कर्म सुद्धा ते स्वरूपच झालं. आता तिथं तो आणि कर्म वेगळा राहिला नाही. करता कर्म करावे हे तया कुंटले स्वभावे. कर्मही वेगळं राहिलं नाही, करताही वेगळा राहिला नाही, सगळं काही तो एक रूप झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधू संत यावे, त्यांनी आपल्याला त्या महान वाक्याचा बोध करावा आणि महावाक्याचा बोध कानामध्ये पडल्यानंतर आपल्या अनुभवाला ही स्थिती यावी. एक तेने एक देशीय परिव्यापिले लोकत्रय, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आणि आपल्याला जन्म मरणाला कारणीभूत जे कर्म ठरते, कर्माच्या माध्यमातून पाप पुण्य होतं आणि त्या पाप पुण्याच्या माध्यमातून ते फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
म्हणून हे कर्मच त्याचं राहत नाही. काय होतं मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेची मुकली ती न फळतीची मजार पिली शुभाशुभे. म्हणून आपल्याला 12व्या अध्यायामध्ये सुद्धा कर्माचा आदी अंती नामाचा विनियोग सांगितला. तसं 17व्या अध्यायामध्ये बाबांनी आता सांगितलं 2 दिवसापूर्वी 24 ते 28 श्लोकाच्या खालच्या वयोवाचा सगळा हाच विषय सांगितलेला आहे. कर्म करीत असताना जे महावाक्य जे 3 शब्द आहेत ते कुठं आणि कशी कुठं योजायत. कर्म करीत असताना कुठं त्याचा उपयोग करायचा आणि ते केल्यानंतर कर्म ते जे फळ देणार आहे ते आपल्या पाठीमागे फळ देण्याला शिल्लक राहत नाही. पहा एक तास झाला बरोबर. तुम्हाला 15 मिनिट 7:30चा टाइम दिलाय. बरं असू द्या चला. 15 मिनिटं आहे ना आता तुम्ही सांगा. तुम्ही खुर्चीवर आहे आता सत्तेवर आहे तुम्ही. 15 मिनिटं नाही बघा आता सगळ्यांची इच्छा बाबा. नाही खरं तर तुम्हीच बोलायला पाहिजे होतं. बरं जाऊ द्या. आता पहा आतापर्यंत मी जे हे बोलण्याच्या नादामध्ये ना अगोदर असं वाटतं आता काय बोलू काय सांगू काय नाही. डोक्यामध्ये लिंक सापडली का मग किती वेळ गेला हे कळत नाही. त्या दिवशी कीर्तनात बी असं झालं बाबांनी डायरेक्ट 1 बोट दाखवलं माझं घड्याळ पडलं होतं बंद. मी म्हणलं असं कसं काय. मग नंतर खाली पाहिलं मी दुसऱ्याच्या हातात तर तेव्हा बरोबर 15 मिनिटं 8:45 वाजले होते. म्हणलं आता कसं काय ओरकायचं आपल्या हातात असते. काही नाही पहा आज आपल्या सौरभचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्तानं सेवा आहे आणि ती तुम्ही मला बोलवलं आणि सेवा माझ्याकडून करून घेतली. तुम्ही कोणाची साधू संतांची सेवा झालेली मी कोणी करता नाहीये. आता जो विषय झाला करता कर्म करावे हे कुंटले त्या सोपावे आणि त्या स्थितीवर आपल्याला साधू संतांनी नेऊन ठेवलेले. आपण खूप खूप भाग्याचे आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे आपल्या साधू संतांचे फक्त दास व्हावं. साधू संतांच्या जो विचार आहे त्याच्याशी समर्पित होऊन आपण चालावं एवढीच इच्छा आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जनाच्या चरणी समर्पित करतो. फक्त 15 मिनिटं बोलायचं असेल तर नाही तर कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज जय. शांती धर्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद